आता लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवरती एक नवीन ऑप्शन्स आलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे ई-के-वाय-सी प्रक्रिया राबविताना लाभार्थ्याकडनं पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळं जर का चुका झाल्या असतील तर, किंवा पती किंवा वडील हयात नसेल, तसेच घटस्फोटित लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक लिंक आहे आणि ज्यांनी अद्याप ई-के-वाय-सीच केलेली नाही आहे, अशा 3 पर्याय आहेत. तर तुम्हाला एकच ऑप्शन आहे, सगळ्या तिन्ही पर्यायाला एकाच ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमची OTP पाठवायचा आहे. तर या ऑप्शनचा वापर सर्व लाडक्या बहिणींनी करायचा आहे, ज्यांचं चुकलेलं आहे किंवा ज्यांनी अद्यापही OTP केलेलं आहे. आता याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मागण्यात येईल. आता इथं या ठिकाणी लाडक्या बहिणीचा लाभार्थीचा आधार नंबर टाकणं गरजेचं आहे. ज्या कुठल्या लाडक्या बहिणी असतील ज्यांची राहिली आहे, त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे. आता यावरती आधार लिंक जे खातं आहे त्याच्यावरती OTP जाईल, तर तो OTP टाकून घ्यायचा आहे तुम्हाला. OTP टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. आता OTP टाकल्यानंतर तुम्हाला 2 नवीन प्रश्न विचारले, तुम्ही विवाहित आहात की अविवाहित. तुम्हाला विवाहितवरती क्लिक केल्यानंतर पती हयात आहेत किंवा पतीचे निधन झाले आहे. आता हे पतीच्या बाबतीत आहे, तर पती विवाहितमुळं पतीचे निधन झाले किंवा तुम्ही घटस्फोटित, यामध्ये 3 पर्याय आहेत. तर पती हयात नाही आहेत आणि पतीचं निधन झालं आहे, की आता पतीचं हयात आहेत असं जर सिलेक्ट केलं तर पतीचं आधार कार्ड द्यायला लागेल, जी की नॉर्मल केसमध्ये तुम्हाला पतीचा आधार कार्ड नंबर विचारतात. ही नॉर्मल जनरल KYC ज्यांची अद्याप पेंडिंग आहे, तर त्यांनी त्या पतीचं आधार कार्ड इथं टाकायचं आहे. त्याच्यानंतर कॅप्चा दर्ज करायचा आहे आणि सहमत आहे म्हणून सेंड OTP करायचं आहे. आता हे केवळ त्यांच्यासाठी आहे ज्यांचे पती हयात आहेत आणि त्यांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे. तर लिंक असलेल्या OTP जाईल आधारवरती आणि त्याच्यावरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. आता या ऑप्शनवरती सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढं जाऊन 2 ऑप्शन्स विचारण्यात येतील. पहिलं म्हणजे तुमचं प्रवर्ग, त्यामध्ये आता यापैकी कुठला प्रवर्ग असेल तुमचा तर तो तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. अचूक प्रवर्ग निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे ऑप्शन्स आहेत, अचूक प्रवर्ग निवडल्यानंतर तुमचं कुटुंबातील कोणी शासकीय कर्मचारी आहे का नाही, किंवा एकापेक्षा जास्त 2 महिलापेक्षा जास्त लाभार्थी घेत आहेत का, तर नाही याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मी सहमत आहे वरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. तर हे झालं आपली पती पत्नी हयात असताना केलेली KYC. आता ही नॉर्मल KYC आहे. या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काही अडचणी येणार नाही आहेत आणि ही प्रक्रिया 2 ते 3 महिन्यापासून चालू आहे. आता आपण पाहूया दुसरी प्रक्रिया, ज्यामध्ये की पती किंवा वडील हयात नसतील तर काय करायचं आहे. परत एकदा लाभार्थ्याचं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर कॅप्चा दर्ज करायचा आहे आणि मी सहमत आहे वरती क्लिक करून सेंड OTP करायचा आहे. आता आधार लिंक, लाडक्या बहिणीच्या आधार लिंक खात्यावरती OTP जाईल, तर तो OTP टाकून घ्यायचा आहे. परत एकदा सबमिट करायचं आहे. आता हे सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन्स विचारले येतील की विवाहित आहेत की अविवाहित. तर विवाहितवरती क्लिक केलात तर पती हयात निधन झाला असेल, आपण पती हयातचं पाहिलं. आता पतीचं निधन झालं असेल तर काय करायचं आहे. पतीचं निधन झालं आहे की घटस्फोटित आहेत, मग त्यापैकी तुमची कुठली केस आहे. पतीचं निधन झालं असेल की घटस्फोटित असतील तर ते योग्य पर्याय निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे 2 जे ऑप्शन्स विचारलेत, यामध्ये तुम्हाला नाही करायचं आहे. ह्याच्या अगोदर आपण जे नॉर्मल केसमध्ये होय म्हणत होतो, इथं नाही. त्याच्यानंतर ह्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या तुम्हाला मान्य आहेत आणि यामध्ये एक सूचना देण्यात आलेली आहे की ही KYC पूर्ण झाल्यानंतर पतीचं मृत्यूपत्र किंवा घटस्फोटाचे जे कागदपत्र आहे ते तुम्हाला 31 डिसेंबरच्या आत अंगणवाडी सेविकेकडे करणं बंधनकारक आहे, किंवा हे जर नाही केलं तर तुम्हाला ई-के-वाय-सी पात्र राहणार नाहीत. ओके करून क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे सक्सेसफुल ई-के-वाय-सी तुमची केली जाणार आहे.